नमस्कार. आपण पाहता NDTV मराठी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक फायर ब्रँड नेते नवाब मलिक. मलिकजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न कदाचित अनेकांनी विचारला असेल पण अजूनही लोकांच्या मनातनं जात नाही, ती म्हणजे तुम्हाला भाजपचा इतका विरोध होण्याचं कारण काय? कारण बाकी तर म्हणजे तुम्ही सोडलं तर बाकी राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि भाजपचं तर अतिशय गुण्यागोविंदानं चाललंय. आता त्याचे उत्तर ते देऊ शकताय. हे खरं आहे की आमचे पक्ष त्यांच्यासोबत सरकारमध्ये किंवा युतीमध्ये आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली 25 वर्ष मी काम करतो आणि आमच्या संकटच्या काळामध्ये दादा आमच्या सोबत राहिले. तेव्हा आमच्या परिवाराने निर्णय घेतला की आपण दादाचं सोबत राहायचं आहे आणि दादाच्या सोबत राहिलो. माझे विरोध काय? ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावले, आता त्यांना न्यायालयात तो विषय जास्त मला बोलायचा नाही. त्यांना वाटतं यांचा विरोध केला नाही तर लोक आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण करतील. त्यांचे काय असतील ते त्याच्या खुलासा करू शकताय, पण मी ताकदीने अजितदादाच्या सोबत आहे. दादा माझ्यासोबत आहे. त्याशिवाय कोणाला माझा विरोध करायचा आहे, काय राजकारण करायचं त्यांनी करावं, पण मी दादाच्या सोबत आहे. फक्त तुम्ही सगळी निवडणूक एक हाती सांभाळणं एवढंच मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड इथे सगळं वेगवेगळं होण्याचं कारण होतं का? पहिल्यापासूनच असं ठरलं होतं की काही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका पण स्वतंत्रच लढायच्या? मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची बहुसंख्यक जे कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्रपणे लढले पाहिजे. हा विषय आम्ही जेव्हा पक्षाची बैठक झाली तिथे बहुसंख्यक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये ठरवलं किंवा सांगितलं की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे. तेव्हा पक्षाने निर्णय घेतला नाही. त्यांनी सांगितलं की आपण थांबू, नंतर तुम्हाला सांगू. पण सर्वांची इच्छा होती की स्वतंत्र लढा. तीच इच्छा ठाण्यात होती, पुण्यात होती, पिंपरी चिंचवडमध्ये होती, तीच परभणीमध्ये, बरेच ठिकाणी हे कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या प्रकारे निर्णय झालेला आहे. आम्हाला नको ते बोलणारे जे लोक आहेत त्यांना माहीतच नाही की आम्ही स्वतंत्र लढा, असे पक्षांतर्गत आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण आता वेगळं लढल्याचा थोडा फटका बसेल तुम्हाला. एकत्र लढला असतात तर कदाचित जागा थोड्याशा वाढल्या असत्या. काय वाटतं तुम्हाला? मला वाटते की आम्ही आणखीन जास्त जागा लढण्याची आमची इच्छा होती, पण पक्षाचे नेत्यांनी सांगितलं की जास्त नाही लढायचं आहे, किमान जागा आपण लढू. तरी किमान लढवताना जे पक्षाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष कामं करत आहे त्यांना संधी देणं हे गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना पण संधी दिली. बरेचसे कार्यकर्ते अजून नाराज आहे. जिथे तिथे ते तिकटं मागत होते तिथे आम्ही तिकटं दिली नाही. पण आता निवडणूक लढत असताना काही लोक आम्हाला कमी आखत होते. निकाल आल्यानंतर आमच्या जागा जिथे कधी नाही आले त्या मतदारसंघामध्ये पण आम्ही जागा जिंकतोय. आमच्या या मुंबईमध्ये मला वाटते की 2002 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणुका लढल्या. 2002ला 14 जागा, मग 12 जागा, शेवटच्या निवडणुकीत 8 जागा, अशी एकंदरीत आमची बेरीज होती. मला वाटते की यावेळी आमचा आकडा नेहमीपेक्षा जास्त राहील हे मला संपूर्णपणे विश्वास आहे. काय त्याचं नेमकं गणित असेल? म्हणजे स्वतंत्रपणे लढल्यामुळे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं लढतायत, लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचतायत म्हणून जागा जास्त येतील किंवा काय? नाही, असं आहे बघा. असं आहे की आता आम्ही निवडणूक लढत असताना अणुशक्तीनगर मतदारसंघातली 6 जागा आहे, शिवाजीनगरमध्ये 2 जागा आहे, माझ्या कुर्ला जुना मतदारसंघ आहे तिकडे 4 जागा, कलिन्यातली 3 जागा, चांदिवलीमध्ये 2 जागा, बँड्रामध्ये ईस्टला 6 जागा, वेस्टमध्ये 2 जागा आम्ही ताकदीने लढतोय. मग धारावीला 2 जागा आहे, शिवडीला 1 आहे, म्हणजे वर्लीला 1 जागा आहे, गोरेगावला 1 जागा, मलाडला 1 जागा आहे, दिंडोशीला 1 जागा, अशी ताकदीची जागा आहे. माझी चांदिवलीच्या 2 जागा, घाटकोवरच्या 4 जागा, असे भांडूपच्या जागा, असे शहरातले वेगळे वेगळे भागामध्ये ताकदीने आमचे उमेदवार लढत आहेत.
आणि जे आम्ही सर्वे करून घेत आहे किंवा कार्यकर्त्यांकडून माहिती घेत आहे किंवा कार्यकर्ते ज्या पद्धतीने ताकदीने लागलेले, आता 39 नंबर वार्ड आहे, कधी आम्हाला अपेक्षित नव्हतं. असणारा, जो एकदम एक ठिकाणी श्रीमंतांचा वार्ड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गरीब लोक आहे. तिथे आम्ही उत्तर भारतीय उमेदवार दिलेला आहे, सुमन सिंग नावाची. ते आम्हाला अनपेक्षित पाठिंबा लोकांना मिळते. मला वाटते या मुंबईचा निकाल आल्यानंतर मुंबईमध्ये असं नाही की एका मतदारसंघामध्ये आमचे लोक आले, चारो बाजूनी आमची जागा येतील असं आम्हाला. पुण्यात जो पॅटर्न झाला नवाबभाई, की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढल्या, जाहीरनामा एकत्र प्रसिद्ध झाला, प्रचार काही प्रमाणात एकत्र होतोय, तर ह्या पॅटर्नकडे बघितल्यानंतर काय वाटतं? मुंबईत आत्ता नाही निवडणुकांमध्ये येतं, आता निवडणुकात आता परवावर मतदान आलं, पण पुढच्या काही काळात महाराष्ट्रात सुद्धा असा पॅटर्न येऊ शकतो? बघा, असं आहे की मुंबईमध्ये पण 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हे आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पण हे जे आपण बघताय, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, परभणी असेल किंवा सांगली असेल, हे सगळे परिस्थिती आपण बघताय, हे म्हणजे काय दर्शवत आहे? दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, नेते, त्यांची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही नेते एक संघ आले पाहिजे, पवारसाहेबांनी दादा एक झाले पाहिजे. ही भूमिका पक्षाच्या अंतर्गत जे सगळे नेते आहे, कार्यकर्ते, आमदार आहे, खासदार, त्यांची आहे. शेवटी अंतिम निर्णय हे नेत्यांना घ्यायचा आहे. पवारसाहेबांनी दादा ते ठरवतील, पण प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की सगळे जे आधीपासून सोबत होते, दोन्ही पक्ष एकत्रित आले पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. बरं, मुंबईतलं जर का आपण गणित मांडलं तर आत्ताचं साधारण चित्र असं दिसतंय की भाजप आणि शिंदेची सेना सत्तेत येऊ शकते, असं तुर्तास वातावरण दिसतंय. तुमचं आकलन काय? आणि जर का असं आहे ना, राज्यात तुम्ही एकत्र आहात, भले पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये विरुद्ध लढत असलात, तरी तुम्हाला असं वाटतं की महापालिकेचा विकास करायचा असेल तर सत्तेत सहभागी झालं पाहिजे, किंवा तुमची एक भूमिका असेल? एकंदरीत मी आपल्याला बोलतो की या मुंबईमध्ये निवडणूक एक लाट निर्माण करून निवडणुका होते अशी अजिबात नाही. युतीची असेल, सेने मनसेची असेल, कोणाला असं वाटत असेल की आमच्या वार आहे, वाराबिरा काय नसते. ही कॉर्पोरेशनची निवडणूक, प्रत्येक वार्डातले उमेदवार, त्यांच्या जनसंपर्क, त्या मतदारसंघातले प्रश्न, ते ठरवत आहे की बाबा या वार्डाचा नगरसेवक कोण होईल. नेहमी 10-15 लोक अपक्ष निवडून येत आहे, याचे अर्थ काय? म्हणजे आत्ताच्या घडीला ही सत्य परिस्थिती आहे की या मुंबईमध्ये एकतर्फी लाट किंवा एकसारखं वातावरण संपूर्ण मुंबईत नाही. वार्डनिहाय परिस्थिती वेगळी आहे. 3 बाजूबाजूच्या वार्डामध्ये 3 वेगळे निकाल येणार अशी परिस्थिती आहे. मला वाटते बहुमत म्हणजे जे 227 मध्ये 114 जागा पाहिजे, ते कोणाला भेटत नाही असा माझा अंदाज आहे. भेटू पण शकते, पण आमच्याशिवाय कुठलेही महापौर होणार नाही हे मला खात्री आहे. पण मग आता असं आहे ना नवाबभाई, एवढं तुम्ही म्हटले तुमच्याशिवाय महापौर होणार नाही, तर सांगून टाका की याचा अर्थ तुम्ही सत्तेत सहभागी होणार. जी कुठली महानगरपालिका, असं आहे, एक जागा घेऊन मधु कोडा मुख्यमंत्री होऊ शकते. आमची गरज असेल तर आम्ही आमच्या टर्म्सवर चर्चा करू ना. पण मग भाजप शिंदे सेना असली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या टर्म्सवर, आम्ही आमच्या महापौर जे करत असतील त्याला सांगू, करा आमच्या महापौर. अच्छा, म्हणजे महापौर तुमचा असेल तर ना, मग आमच्यामुळे जर हे बॅलन्स बिघडला असेल तर मग आमची बार्गेनिंग त्या पद्धतीचं करू आम्ही. नवाबभाई, तुम्ही ना अतिशय प्रॅक्टिकल राजकारण करणारे नेते आहात. तुम्ही असं नाही की आत्ताचे अलीकडचे नेते असतात त्यांच्यासारखं काहीतरी उगाचच बोलायचं. तर तुम्ही खरंच असं वाटतंय तुम्हाला की असं होऊ शकतं? निश्चित रूपाने जर हंग परिस्थिती निर्माण झाली, आमच्या बार्गेनिंग पॉवर वाढला, तर मग आम्ही आमच्या महापौर करण्यासाठी आमच्या सगळं राजकारण सुरू होईल. आता MIM बरोबर सत्तेसाठी भाजप गेली की नाही, सत्तेसाठी काँग्रेसचे लोक भाजप सोबत गेले की नाही. जर त्यांना कुठली मर्यादा नाही तर संधी मिळाली तर आम्ही काही पण निर्णय घेऊ शकतोय. बरं, अगदी शेवटचे 1-2 प्रश्न. मराठीचा म्हणजे मराठी माणूस महापौर होणार, हिंदू महापौर होणार, असं करता करता बुरखा घालणारी महापौर होणार, मग हिंदी भाषिक उत्तर भारतीय महापौर होणार. असं आहे की बुरका
घालणारी बुरका घालणारी होऊ देऊ नये. पहिले यांच्या चुपके चुपके चोरी चोरी चालत होता. आता खुल्लम खुल्ला प्यार झालेला आहे ना आता अकोटमध्ये. म्हणजे चुपके चुपके चोरी चोरी राजकारण करत असताना खुल्लम खुल्ला प्यार करेगे हम दोनों अकोटमध्ये उघड झालेलं आहे. म्हणजे मतदारांना भ्रमित करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण आजच्या घडीला धर्माच्या नावाखाली, प्रांत भाषेच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली जी राजकारणी लोक आहे त्यांना हे कळत नाही की लोक आता कंटाळलेली आहे ना. 30 इंजेक्शन किती वेळ देणार आहे. आता लोकांना सर्वांना एक संघ घेऊन चालणारा माणूस पाहिजे. सर्वांना सोबत घेणारी जे पार्टी असेल ते त्यांना पाहिजे. ठीक या मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस मुंबईकर आहे. मुंबईमध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा मराठीच आहे ना. त्याचे आजोबा वडीलधारी कुठून आले तो विषय आता राहिलेला नाहीये. आम्ही उमेदवारी देत असताना सर्व जाती धर्म भाषा प्राण ठीक आहे. सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे. आता हे मतं मिळवण्यासाठी हे सगळे चुपके चुपके चोरी चोरी हे सगळं चालत राहते. ठीक आहे. नवाबभाई, NDTV मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.